नमस्कार मंडळी, माझी तुझी रसोई या कुकिंग चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत। आज आपण बनवतोय बेसन पुरीचे लाडू। त्यासाठी मी इथे 3 वाट्या बेसन पीठ घेतला आहे। त्यामध्ये चिमूटभर मीठ ॲड करून आपल्याला इथे 2 चमचे तेल ॲड करायचे। इथे तेल मी थंडच घेतला आहे, कोमट किंवा गरम तेल मी ॲड केलं नाहीये। हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पुऱ्या चांगल्या होतील। पीठ मळून झाल्यानंतर आपण 15 ते 20 मिनिटांसाठी हे रेस्ट होण्यासाठी ठेवून देऊया। 15 मिनिटांनंतर आपलं पीठ व्यवस्थित भिजलं आहे। आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून सर्व पिठाच्या आपण लाट्या करून घेऊया। इथे मी सर्व पिठाच्या एक एक करून लाट्या करून घेतल्या आहेत। इथे आपण सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला त्या तळून घ्यायच्या आहेत। त्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलं आहे। आता सर्व पुऱ्या लाटून झाल्यानंतर आपल्याला एक एक करून गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत। इथे पुऱ्या आपल्याला खूप लालसर भाजायच्या नाही आहेत, खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। पुऱ्या आपण व्यवस्थित भाजल्या तर लाडू चवीलाही छान होतात आणि जास्त दिवस टिकतात। इथे सर्व पुऱ्या भाजून झाल्यानंतर 2 ते 3 मिनिटांसाठी थंड होऊ द्यायच्या आहेत। थोड्या गरम असतानाच आपल्याला पुऱ्यांचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पुऱ्या बारीक करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला मिक्सर जारमध्ये हे सर्व ॲड करून आपल्याला हे दाणेदार वाटून घ्यायचं आहे। हे मिश्रण बारीक करून घेत असताना मी यामध्ये विलायची ॲड केली आहे। तुम्ही इथे पाकामध्ये विलायची ॲड करू शकता। आता आपण पाक तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे 2.5 वाट्या साखर घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर ॲड करू शकता। त्यामध्ये 1 वाटी पाणी ॲड करून मी इथे पाक करून घेत आहे। फ्लेवर आणि कलरसाठी मी यामध्ये 2-3 केशर ॲड केले आहेत। आपल्याला सारखं ढवळत पाक करून घ्यायचा आहे। आपला पाक जर व्यवस्थित झाला तर आपले लाडू खमंग होतात। आपला पाक तयार करून झाल्यानंतर आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं होतं त्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडं थोडं करून यात पाक ॲड करायचा आहे। पाक घालून आपल्याला सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व भिजण्यासाठी 1 ते 2 तासासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे मिश्रण सर्व पाक ॲब्झॉर्ब करून घेईल आणि आपल्याला लाडू वळायला सोपे जातील। मी इथे काजू, बदाम आणि चारोळे तुपात भाजून घेऊन या मिश्रणात ॲड केले आहे। आता आपण हे मिश्रण भिजण्यासाठी ठेवून देऊया। 2 तासानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे। आता या स्टेजला आपण लाडू वळून घेऊया। इथे एक एक करून मी सर्व लाडू वळून घेत आहे। रेसिपी खूप सोपी आहे। तुम्ही सर्व साहित्याचं अचूक प्रमाण घेऊन लाडू केले तर एकदम छान होतात। एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा।